पवना नदीमध्ये अनेक मासे मृतावस्थेत आढळले आहेत. साखर कारखान्याच्या मळीचा परिणाम असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. रावेत महापालिकेच्या जलउपसा केंद्रापासून पुलापर्यंतच्या भागात हजारो लहान मोठे मासे आणि जलचर मृत प्राण्यांचा खच पडल्याचं आढळून आलं. या नदीच्या पात्रात रसायनं मिसळून लाखो जलचर प्राण्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांचा तपास अद्याप लागलेला नाही. यामध्ये अनेक मासे हे 5 ते 8 किलो तर गोड्या पाण्यातील झिंगे हे अर्धा ते 1 किलोचे होते. मेलेल्या जलचरांमध्ये खेकडे, वाम तसेच लहान झिंग्यांचे प्रमाण अधिक होते. पवनेच्या नदीपात्रात जलचर अशा प्रकारे दगावण्याची ही पहिलीच वेळ आहे. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. शिसेयुक्त पाण्यामुळे प्राणवायू घटल्याने मासे दगावल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या मळीमुळे कोणता परिणाम झाला आहे का याची शक्यता पडताळून पाहण्याची गरज व्यक्त होत आहे. शिरगाव ते रावेतपर्यंत नदीकाठची पाहणी करून ताब्यात घेतलेल्या माशांचा शवविच्छेदन अहवाल मिळालेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सकाळी आम्हाला तिथून जेव्हा फोन आला की असे मेलेले मासे आढळत आहेत, तर आमच्याकडे मिस्टर संजय कुलकर्णी हे पर्यावरणाचे इंजिनियर आहेत, त्यांना फोन आला होता आणि फोन आल्याबरोबर त्यांनी त्यांचा कर्मचारी तिथे पाठवला आणि तिथे पाठवल्यानंतर जेव्हा ते मासे मेलेले दिसले तर त्याचे सॅम्पल पाण्याचं आणि मासे दोन्ही आम्ही लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करायला पाठवलेले आहेत. पण इथे मी एक सांगू इच्छितो की ही घटना जिथे घडलेली आहे ते नेमकं पिंपरी चिंचवडचा एंट्री पॉइंट आहे, जिथून ती नदी आमच्या हद्दीत शिरत असते. तर आता ह्या बाबतीमध्ये आपल्याला कदाचित काही घटना जर त्या अपस्ट्रीम्स घडल्या असतील तर तेही आपल्याला बघण्यासारखं महत्वाचं आहे. आणि त्या पाण्यामध्ये जर आपल्याला काही दूषित घातक असे काही आपल्याला गोष्टी सापडल्या, मग आपल्याला वरती जर जिल्हा परिषद किंवा तिथे ज्या काही यंत्रणा असतील त्यांना आपल्याला कम्युनिकेट करणं शक्य आहे. पण तो रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला सगळं करता येणं शक्य आहे.